सकाळी उठून आंघोळ वगैरे करून झाडून मारून घेतला. नंतर देवपूजा आणि आज करायची होती पालकची भाजी चिरून वगैरे घेतली, व्यवस्थित धुवून घेतली आणि फोडणीला टाकलं. नंतर कुकर लावलेलाच होता. नंतर म्हटलं वरण करून घ्यावं, हिरवी मिरचीचं वरण करून घेतलं. आणि आज होता भाकरीचा बेत. भाकरी वगैरे करून घेतली आणि सासूबाई आले होते, त्यांनी डोकं धुतलं होतं. म्हटलं माझं डोकं वाळत नाही, म्हणून मशनीनं मी आणि प्राजक्ता त्यांचं डोकं वाळवत होतो. हे बघा, त्यांनी पहिल्यांदा कधीच वाळवलं नव्हतं, त्याच्यामुळं त्यांना नवल वाटायला होतं. ते झाल्याच्या नंतर मी यूट्यूबवर भरपूर वेळेस ह्याचा आपला गव्हाच्या पिठाचा शिरा बघितला होता. म्हटलं बघावं करून तरी, म्हणून पहिल्यांदा तूप टाकलं आणि गव्हाचं पीठ टाकून हलवून घेतलं. थोडाच करून बघावं म्हणजे करण्याच्या आधी कधी केलेला नव्हता. आपलं तूप साखर वाटोळ व्हायला नको म्हणून थोडासाच करून बघितलं मी आणि गुडूच होतो घरी. त्याच्यामुळे पहिल्यांदा तूप टाकलं, मग गव्हाचं पीठ टाकलं, व्यवस्थित हलवून घेतलं लाल होईपर्यंत. त्याच्यामध्ये नंतर थोडं पाणी टाकलं गरम करून आणि साखर टाकून हलवून घेतलं व्यवस्थित. पण छान लागला बरं का. तुम्ही पण असं कधी करून बघा. आणलं का? छान होतो शिरा, छान पण लागलं. बाय.